नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासनामार्फत गट क व गट ड पदांची परमनंट भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 रुपये ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 4थी उत्तीर्ण असाल, 7वी उत्तीर्ण असाल, 10वी उत्तीर्ण असाल किंवा पदवी तुमची झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे, वयमर्यादा तुमची या ठिकाणी काय असणार आहे, अर्ज तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे सादर करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती जी काय आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या मार्फत जॉब ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये। त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 1 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही अर्ज जे आहेत त्या ठिकाणी करू शकणार आहात। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदासाठी निघालेली आहे। या पदासाठी तुम्हाला 35,400 रुपये ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे कृषी किंवा उद्यान विद्याशाखेची पदवी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी। या पदासाठी तुम्हाला 35,400 रुपये ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची अभियांत्रिकी स्थापत्य शाखेची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तुम्ही असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर वरिष्ठ लिपिक या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। कोणत्याही शाखेचे तुम्ही पदवीधर असाल आणि मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा टंकलेखनाचा वेग तुमचा 40 शब्द प्रति मिनिट संदर्भातील प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे लिपिक या पदासाठी 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। या ठिकाणी तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखनाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल, 2 पैकी 1 कुठलंही असलं तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे कृषी सहाय्यक या पदासाठी। या पदासाठी तुम्हाला 25,500 रुपये ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाणार आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुमच्याकडे कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, कृषी तंत्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, मत्स्यविज्ञान, जैव तंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, कृषी मत्स्य व्यवस्थापन या विषयातील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक या ठिकाणी आहे। कुठलीही एक पदवी तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक आहे किंवा शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठाकडील कृषी पदविका किंवा कृषी तंत्र पदविका उत्तीर्ण तुम्ही असाल तर देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे वीजतंत्री या पदासाठी। या पदासाठी तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। SSC परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वीजतंत्री प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल, 1 वर्षाचा तुमचा NCVT व्यवसायाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्यविज्ञान पदवीधारकांसाठी। या ठिकाणी तुम्हाला 29,200 ते 92,300 रुपये वेतन दिलं जाईल आणि इतरांसाठी तुम्हाला 25,500 रुपये ते 81,100 रुपये वेतन या ठिकाणी असणार आहे। मत्स्यविद्या शाखेतील पदवी किंवा पदविका उत्तीर्ण तुम्ही असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्य या पदासाठी 21,700 ते 69,100 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। मत्स्यविद्या शाखेतील पदविका उत्तीर्ण तुम्ही असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। कृषी अभियांत्रिकी शाखेतील पदविका उत्तीर्ण तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी किंवा मत्स्य विद्याशाखा किंवा यापैकी तुमच्याकडे दोन्हीपैकी एक पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानंतर यंत्रचालक बोटे या पदासाठी तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल।
व्यापारी सागरी जहाज खात्याचे जहाज चालवण्याचे द्वितीय श्रेणीतील प्रमाणपत्रासह शासनमान्य नोंदणीकृत संस्थेतील सागरी तेल यंत्राचे संधारण व दुरुस्तीचा 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानंतर तांडेले या पदासाठी 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे तुम्हाला दिलं जाईल। मत्स्य पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय खात्याचा किमान 3 ते 6 महिन्याचा कालावधीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। त्यानंतर कृषी यंत्रचालक या पदासाठी तुम्हाला 21,700 ते 69,100 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। SSC परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मेकॅनिक ट्रॅक्टर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असाल, विभागीय परिवहन अधिकारी यांच्याकडील ट्रॅक्टर व जड वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल, 1 वर्षाचे NCVT सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे वाहन चालक या पदासाठी 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। 10वी पास तुम्ही असाल आणि हलके आणि जड वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल। बस चालवण्याकरता बॅच नंबर या ठिकाणी आवश्यक असणार आहे। त्यानंतर कुशल मासेमारी या पदासाठी 21,700 ते 69,100 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागातील 3 किंवा 6 महिने कालावधीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण तुम्ही असणं या ठिकाणी आवश्यक आहे। 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। मासेमारी या पदासाठी 21,700 ते 69,100 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय खात्याचा 3 किंवा 6 महिने कालावधीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे। नोंदणीकृत संस्थेत मासेमारी, नौकानयन आणि खलाशी कामाचा 2 वर्षाचा अनुभव तुमच्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे बोटमन किंवा हॅकर या पदासाठी 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान तुम्हाला वेतन दिलं जाईल। महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागातील 3 किंवा 6 महिने कालावधीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला या ठिकाणी 1 वर्षाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे शिपाई या पदासाठी तुम्हाला 15,000 ते 47,600 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। माध्यमिक शालांत परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी माळी या पदासाठी आहे 18 ते 56,900 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त 1 वर्षाचा माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी पहारेकरी या पदासाठी आहे 15,000 ते 47,600 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। किमान 7वी उत्तीर्ण तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे। सुदृढ प्रकृती असणारा या ठिकाणी अर्ज करू शकतो। स्वच्छक या पदासाठी या ठिकाणी तुम्हाला 15,000 ते 47,600 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। 4थी पास तुम्ही असाल आणि कृषी विद्यापीठातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य तुम्हाला या ठिकाणी असेल। मदतनीस या पदासाठी तुम्हाला 15,000 ते 47,600 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। 4थी पास तुम्ही असाल, कृषी विद्यापीठातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य तुम्हाला दिलं जाईल। मजूर या पदासाठी तुम्हाला 15,000 ते 47,600 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे दिलं जाईल। 4थी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि कृषी विद्यापीठातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी A4 साईजच्या पेपरवरती टंकलिखित म्हणजेच टाईप करून दिनांक 28/2/2025 पर्यंत कुलसचिव डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी पाठवायचं आहे। वयमर्यादा जी आहे तुमची 28/2/2025ला या ठिकाणी काउंट केली जाईल। सर्व पदांसाठी किमान वयमर्यादा तुम्हाला 18 वर्ष या ठिकाणी आहे आणि कमाल वयमर्यादा राखीव प्रवर्गासाठी तुम्हाला 38 वर्ष या ठिकाणी असेल आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष या ठिकाणी असणार आहे। दिव्यांगांसाठी 45 वर्षापर्यंत, पदवीधर आणि पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी असेल। निवड जी आहे तुमची परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। परीक्षा फी जी आहे तुम्हाला राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये या ठिकाणी असेल। मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी भरावे लागणार आहे। फीस पेमेंट जे आहे तुम्ही रोखपाल सहाय्यक, नियंत्रण लेखा 1 शाखा कुलगुरू कार्यालय, डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ या ठिकाणी भरू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही नियंत्रक डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या नावे स्टेट बँक ऑफ इंडिया दापोली या शाखेवर देय असलेल्या कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा DD जो आहे काढून या ठिकाणी फीस पेमेंट जे आहे भरू शकणार आहात। नमुना अर्ज जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर कुठल्या पदासाठी किती वॅकन्सीज आहे या संदर्भातील माहिती देखील आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर आपण एक वेळ संपूर्ण जाहिरात व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल।
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.